नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षण विभागाकडून शाळांना काही सूचना देण्यात आलेल्या आहे त्या तसेच नवनियुक्त शिक्षक आणि टी या 2-3 विषयांबद्दल महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत। आता टीची एग्जाम 10 नोव्हेंबरला आहे हे तर ऑलरेडी डिक्लेअर झालेलं आहे, परंतु 10 नोव्हेंबरला एग्जाम होईल की नाही। आता बघा, ही 10 नोव्हेंबरला एग्जाम होईल की नाही हे येणारं नोटिफिकेशनच ठरवेल। जर MSCने आता 10 नोव्हेंबर ही तारीख डिक्लेअर केलेली आहे आणि इवन काल आणि परवा जे न्यूज चॅनलवरती टीची परीक्षा 10 नोव्हेंबरला आहे याची न्यूज देखील व्हायरल होत आहे। म्हणजे ह्या 2 दिवसामध्ये न्यूज व्हायरल होत आहे, तसेच रिक्त पदांचा अहवाल म्हणजे शिक्षक भरती होणार आहे अशी आणि 10 नोव्हेंबरला एग्जाम आहे अशा 2 प्रकारच्या न्यूज आता सध्या न्यूज चॅनलवर देखील व्हायरल होताना आपल्याला दिसत आहे। त्यामुळे सध्याच्या आजच्या दिवसाचा विचार केला आपण तर 10 नोव्हेंबरला तुम्ही टीची एग्जाम होईल असं पकडून चला, आणि जर पोस्टपोन झालीच तर ते तुमच्यासाठी देखील चांगलं आहे। परंतु आता 10 नोव्हेंबरला जी एग्जाम आली त्यामुळे देखील काही प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत। मग आता टीमध्ये चेंज करतील डेटमध्ये की काही विद्यार्थ्यांना त्यांच्या दिवसांमध्ये चेंज करून भेटेल हे आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ही आपली जी आत्ताची न्यूज आहे ही झाल्याच्या नंतर आपण त्या विषयाकडे जाऊया। आता यामध्ये बघा, शिक्षण विभागाकडून शाळांना सूचना करण्यात आलेल्या आहे। कोणत्या आहेत ह्या सूचना तर पोर्टलला जे आधार नोंदणी आहे त्याची माहिती अचूक भरण्यासाठीच्या ह्या सूचना करण्यात आलेल्या आहे। 2024 आणि 25 या वर्षासाठी स्कूलने, स्टुडंटने आणि टीचरने या तिन्ही पोर्टलवर ऑनलाईन माहिती भरण्यासाठी सुरुवात केली आहे। कोणासाठी आहे तर स्टुडंटसाठी सुद्धा आहे, म्हणजे आपण जे बिंदू नामावली मोजली जाते त्या संदर्भात स्टुडंटसाठी आहे, स्कूलसाठी आहे आणि जे टीचरांची इन्फॉर्मेशन आहे त्यासाठीची माहिती भरण्याची सुरुवात झालेली आहे। आता हे जे पोर्टल आहे यामध्ये कोणताही विद्यार्थी अथवा शिक्षक डुप्लिकेट होणार नाही याची दक्षता शाळांना घ्यायची आहे। त्याचं कारण असं की विद्यार्थ्यांच्या संख्येवरती शिक्षकांची संख्या ठरते, त्यामुळे डुप्लिकेट पण होणार नाही आणि जे विद्यार्थी आहे ते पोर्टलला येतील याची काळजी घ्यायची आहे आणि त्याची काळजी शाळांना घ्यावीच लागणार आहे। शाळांमध्ये भौतिक सुविधा देताना शिक्षण विभागाकडून UDASच्या माहितीचा आधार घेतला जात असल्याने माहिती अचूक भरावी असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आलेलं आहे। आता शाळेला ज्या सुविधा पुरवण्यात येणार आहे त्या संदर्भात म्हणजे ते देखील विद्यार्थ्यांच्या संख्येवरती ठरत असतं किंवा बाकीच्या गोष्टींवर ठरत असतं, मग त्यासाठी ही इन्फॉर्मेशन महत्त्वाची असणार आहे। पण जी टीचर इन्फॉर्मेशन आहे ती विद्यार्थ्यांचे जे काउंटिंग आहे ते ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा हा शिक्षक भरतीसाठी सुद्धा आहे, कारण शेवटी त्यांच्या काउंटिंगवरच पोर्टलला नंतर शिक्षकांची संख्या ठरत असते। यामध्ये माहिती भरण्यासाठी मुख्याध्यापकांना शिक्षकांची मदत घेता येणार आहे। चुकीची माहिती भरल्यास शाळांना मिळणाऱ्या सुविधा, विद्यार्थी योजना शिक्षकांना फटका बसणार आहे। शिवाय माहिती भरण्यास कुचराई करणाऱ्या मुख्याध्यापकांवर देखील कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। विद्यार्थी शिक्षकांचे आधार कार्ड अपडेट असणे आवश्यक आहे। ड्रॉपबॉक्समध्ये असलेली विद्यार्थी शाळेत प्रत्यक्ष शिकत असल्यास त्यांना तात्काळ समाविष्ट करून घ्यावे। म्हणजे जे विद्यार्थी ड्रॉप बॉक्समध्ये आहे परंतु ते शाळेमध्ये येत आहेत, शिक्षण घेत आहे, मग त्यांची माहिती समाविष्ट करायची आहे अशाही सूचना देण्यात आलेल्या आहे। आता याचा फायदा टोटल नंबर वाढतो आणि त्याच्याच संदर्भाने तो पुढे शिक्षक भरतीसाठी याचा फायदा होतो। स्टुडंट पोर्टलमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख, रक्तगट आदी माहिती भरून विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे। टीचर पोर्टलमध्ये शाळेत कार्यरत सर्व शिक्षकांची माहिती नोंदवायची आहे। नव्याने रुजू झालेले अथवा बदलून गेलेल्या
गेल्यास त्यात सुधारणा करून माहिती बिनचूक भरण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. आता नव्याने म्हणजेच आता पवित्र पोर्टलद्वारे नवनियुक्त शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते शिक्षक आणि हे शिक्षक भरण्याच्या आधी ज्या शिक्षकांना बदली हवी होती ते बदलीचं धोरण स्वीकारून ज्या शिक्षकांच्या जागा बदली झालेल्या आहेत ह्या सगळ्या ही इन्फॉर्मेशन व्यवस्थित अचूक भरण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहे. शाळांना लागणाऱ्या वर्गखोल्या आणि बाकीच्या सुविधा याची माहिती, गणवेश, पुस्तक यांची संख्या हे सगळ्या गोष्टी निश्चित करायच्या आहे आणि ते मुख्याध्यापकांना दिलेल्या शाळेच्या लॉग इनमधून पूर्ण भरायचे आहे. स्कूल पोर्टलमध्ये शाळेत असणाऱ्या मूलभूत आणि भौतिक सुविधा याची सर्व माहिती ही द्यायची आहे. 2024-25 साठी ह्या वर्षासाठी आता ही नोंदणी सुरू झालेली आहे आणि शिक्षकांसाठी आहे, विद्यार्थ्यांसाठी पण आहे आणि शाळेसाठी सुद्धा आहे. मग ह्याचा फायदा तर शिक्षकांना होणार आहे. जितक्या लवकर या प्रोसिजर होतात तितके जास्त जागा देखील पोर्टलला येण्यास मदत होते. परंतु आता शिक्षक भरतीच्या ज्या 21 ते 25 हजार जागा ह्या समोर येताना दिसत आहे किंवा न्यूजला आता त्याची आकडेवारी पुढे येत आहे. तर आता त्या शिक्षक भरतीचा जो दुसरा टप्पा आहे त्यानंतर टेट 3च्या आधारे जी शिक्षक पदभरती होणार आहे त्यासाठी सुद्धा ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. यानंतर आपण आपली पुढची महत्त्वाची अपडेट पाहूया, ती म्हणजे शिक्षण सेवक म्हणतायत सुट्टीत प्रशिक्षण वर्ग नको. आता हे शिक्षण सेवक असं का म्हणतात तर आपण ते पाहूया. हे आहे त्याचं मेन कारण आणि महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने काढलेलं हे परिपत्रक आणि 10 तारखेची जी TETची एक्झाम आहे ती सुद्धा आता ज्यांना वाटते ती पोस्टपोन होईल. आता ती का वाटते त्याचं कारण देखील या ठिकाणी आहे. आता ऑब्वियसली जेव्हा 2 गोष्टी एकत्र येतात तर मुलांना कोणती तरी एक गोष्ट निवडावी लागते आणि एक गोष्ट सोडून द्यावी लागते. तर आता याच्यातून आपण पाहूया की मुलांना देखील असं का वाटतंय, परंतु पुढे जाण्याचे चान्सेस फार कमी आहेत. 10 नोव्हेंबरला एक्झाम होण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि पोस्टपोन होण्याचे चान्सेस कमी आहेत. आता हे परिपत्रक आपण पाहूया की नवनियुक्त शिक्षकांसाठी सेवा प्रवेशोत्तर प्रेरण कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षणाबाबत, म्हणजे हे प्रशिक्षणाचा कार्यक्रम आहे आणि तो अरेंज केलेला आहे जे नवनियुक्त शिक्षक आहेत त्यांच्यासाठी ऐन दिवाळीमध्ये, आणि म्हणून ते म्हणतायत की आम्हाला हे प्रशिक्षण पुढे ढकलण्यात यावं किंवा दिवाळीमध्ये ते नसावं. उपरोक्त राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील नवनियुक्त शिक्षकांसाठी हा जो कार्यक्रम आहे अपेक्षित जिल्हा स्तरावर 7 दिवस म्हणजे 50 तासांचे हे प्रशिक्षण आहे आणि ते देखील दिवाळी म्हणजे 4 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेले आहे. आता 4 पासून 10 तारखेपर्यंत म्हणजे 10 तारीख ही सुद्धा त्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेली आहे. आणि हे आहे मेन रिझन की ज्यांना आता ज्या शिक्षकांना TET एक्झाम द्यायची असेल तर त्यांच्यासाठी हा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऐन दिवाळीमध्ये ह्या मोजक्याच दिवसांमध्ये शिक्षकसुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल होऊ शकले पाहिजे असं देखील पाहिजे, आणि म्हणून ते म्हणतात की ऐन दिवाळीमध्ये हा प्रशिक्षणाचा कालावधी ठेवण्यात येऊ नये. तर कदाचित हा जो प्रशिक्षणाचा कालावधी आहे याच्यामध्ये बदल होऊ शकतो. आता 1ली ते 8वी 9वी ते 12वीसाठी 7 दिवसांचं प्रशिक्षण वेळापत्रक खाली जोडलेलं आहे. 6वी 1ली ते 8वी इयत्ता 9वी ते 12वी शिकवणाऱ्या शिक्षकांचं समान घटकांचं एकत्रित प्रशिक्षण घ्यायचं, त्याचा 7 दिवसांचा अहवाल खाली जोडलेला आहे. सॉफ्ट कॉपी खाली जोडलेली आहे. माहिती मार्गदर्शन पुस्तक उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि आपल्या सर्व स्तरावर वर्गसंख्येवर आवश्यक निवड करण्यासाठी शिक्षकांचे घटक संचालित समाविष्ट करण्याची माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आता हा जो 7 दिवसांचा कालावधी आहे प्रशिक्षणाचा तो नेमका कसा असणार त्याचा अहवाल यामध्ये त्यांनी दिलेला आहे. आणि मुळातच हे जे प्रशिक्षण आहे हे सर्व नवनियुक्त शिक्षकांसाठी कंपल्सरी आहे. त्यामुळे फक्त यामध्ये रविवार जर वगळला आपण तर बाकी सर्व दिवस हे त्यांना उपस्थित राहणं भाग आहे, कारण ते सर्व शिक्षकांसाठी अनिवार्य आहे. आणि 100% नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण होईल याची जबाबदारी त्या स्थानिक जिल्हा प्रशिक्षण संस्थेची शिक्षणाधिकाऱ्यांची असणार आहे.
NCERT मार्फत संबंधित जिल्हा प्रशिक्षण संस्था या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे 18/10/2024 पासून सुरू होईल वाहतूक आणि 26/10/2024 पर्यंत सर्व साहित्य संबंधित जिल्हा प्रशिक्षण जे प्रशिक्षणासाठी आवश्यक सामग्री आहे ती पोहोचवली जाईल। आणि खाली शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण इयत्ता 1ली ते 12वी आणि त्याचा हा आराखडा दिलेला आहे। पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस असे 7 दिवसांचं वेळापत्रक या ठिकाणी दिलेलं आहे। जसं एखाद्या मुलाला शाळेमध्ये जे टाइम टेबल असतं, आठवड्याचं टाइम टेबल दिलं जातं, तसंच या ठिकाणी आठवड्याचं टाइम टेबल दिलेलं आहे। कोणत्या तासाला काय करायचं आहे हा पूर्ण अहवाल यामध्ये दिलेला आहे। छोटी सुट्टी कधी होईल, मोठी सुट्टी कधी होईल, एकूणच ही कॉपी त्यांनी अटॅच केलेली आहे आणि अहवाल सांगितलेला आहे। आणि म्हणून नवनियुक्त शिक्षक म्हणतात की ह्या गोष्टीला विरोध करत आहेत। एकतर त्यात विधानसभेच्या निवडणुका आहे, 10 नोव्हेंबरला TETची एक्झाम आहे आणि म्हणून ह्या कालावधीमध्ये हा प्रशिक्षणाचा कालावधी राबवू नये असं त्यांच्याकडनं मागणी होत आहे। कदाचित ही त्यांची मागणी देखील पूर्ण होईल। अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात।